महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रातल्या मातीतल्या मल्लांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा। कित्येक पैलवान वर्षभर या एका किताबासाठी घाम गाळून सराव करतात, घरापासून लांब राहतात। व्यायामातला प्रत्येक जोर आणि प्रत्येक बैठक डोळ्यांसमोर एकच ध्येय ठेवून असते, ते म्हणजे महाराष्ट्र केसरीची मानाची गदा। यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली अहिल्यानगरमध्ये। याही स्पर्धेत अनेक ताकदीच्या कुस्त्या बघायला मिळाल्या। साहजिकच अंतिम फेरीचा दिवस गाजणार याबद्दल सगळ्यांना खात्री होती, पण अंतिम फेरीचा दिवस कुस्तीमुळे कमी आणि वादामुळे जास्त गाजला। मॅटवरच्या फायनलमध्ये डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ भिडले। यात पंचांनी कुस्ती चितपट झाल्याचा निर्णय दिला, ज्यावर शिवराजने आक्षेप घेतला आणि मग झाला राडा। शिवराजचे कोच, त्याचे सहकारी मल्ल हे मैदानात घुसले। शिवराजनेही पंचांशी हुज्जत घातली आणि पंचांची कॉलर पकडत त्यांना लाथही मारली। या राड्यानंतर शिवराजवर 3 वर्षांची बंदी घालण्यात आली, पण अनेकांनी शिवराज राक्षे कुस्तीत चितपट झालाच नव्हता। पंचांनी घाईघाईत हा निर्णय दिला। शिवराज राक्षेवर अन्याय करण्यात आला अशी भूमिका घेतली, पण नेमकं घडलं काय? शिवराज राक्षेवर खरंच अन्याय झाला का? कुस्तीचा नियम नेमकं काय सांगतो, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी बघूयात 2 फेब्रुवारीला झालेल्या कुस्तीत नेमकं घडलं काय। तर मॅट विभागातून पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे फायनलमध्ये पोहोचले। मॅटवरची फायनल जिंकून महाराष्ट्र केसरीच्या किताबाच्या लढतीसाठी कोण पुढे जाणार हे या मॅच मधून ठरणार होतं। त्यामुळे साहजिकच ही लढत चुरशीची होती। कुस्ती सुरू असताना दोघांमध्ये झटापट झाली। त्यानंतर पृथ्वीराज काहीसा अग्रेसिव्ह होऊन खेळत होता। अशातच पृथ्वीराजनं शिवराजवर ढाक डाव टाकला। उभ्या असलेल्या शिवराजला खाली पाडलं। काही सेकंदांचा वेळ गेला आणि पंचांनी कुस्ती निकाली लागली। शिवराज चितपट होऊन पृथ्वीराज विजयी अशी घोषणा केली। पृथ्वीराजनं ढाक डाव टाकून शिवराजला खाली पाडणं, त्यानंतर पंचांचा निर्णय येणं, या सगळ्यात काही सेकंदांचा वेळ गेला आणि या निर्णयावरूनच वाद झाला। पण वादाचा प्रसंग ओढवला कशामुळे? तर शिवराजचा आक्षेप होता की आपले दोन्ही खांदे जमिनीला समांतर नव्हते, आपली पाठ टेकलीच नव्हती, तर पंचांनी कुस्तीत चितपट असल्याचा निर्णय कशाच्या आधारावर दिला? आता नियमानुसार जेव्हा पैलवानाचे दोन्ही खांदे जमिनीला समांतर असतात, पाठ जमिनीला टेकलेली असते, तेव्हा कुस्ती चित झाल्याचा निकाल दिला जातो। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हा नियम माती आणि मॅट दोन्हीकडे सारखाच आहे, पण हा निकाल देताना साइड पंच पाठीखाली हात घालून बघतात, पाठ खरंच टेकली आहे का हे तपासतात। सोबतच सरपंचांचा निर्णय काय आहे याकडे सुद्धा लक्ष देतात। कुस्ती चितपट झाल्याचा निकाल हा काहीसा थांबून दिला जातो असं नियम सांगतात। पृथ्वीराज विरुद्ध शिवराजच्या कुस्तीत पंचांनी निर्णय दिल्यानंतर शिवराजनं लगेचच त्याच्यावर आक्षेप घेतला। त्यानं व्हिडिओ रिव्ह्यूची मागणी केली। शिवराजचे कोच आणि सहकारी मल्लांनीही ही मागणी लावून धरली। यातूनच शिवराजनं पंचांशी हुज्जत घातली। पंच हे स्टेजच्या खालच्या बाजूला होते, तर शिवराज वरती थांबला होता। तेव्हा शिवराजनं पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर त्यांना लाथही मारली। या सगळ्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि शिवराजला स्टेजवरून खाली उतरवलं। पंचांनी या घटनेचा निषेध केला। त्यानंतर मध्ये बराच वेळ गेला। पंचांचाच निर्णय अंतिम असल्याचं सांगण्यात आलं आणि पृथ्वीराज मोहोळ किताबाची लढत खेळला। हे सगळं घडल्यानंतर शिवराजनं माध्यमांशी बोलताना आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली। मला हा निर्णय मान्य नाही। कुस्तीमध्ये दोन्ही खांदे टेकले असतील तर हार मानण्यात येते। मला रिव्ह्यू दाखवा। जर माझे दोन्ही खांदे टेकलेले दिसले तर मी हार मानायला तयार आहे। पंचांनी माझ्यावर अन्याय केला। पंचांना आम्ही वर्षभर जी मेहनत घेतो ती दिसत नाही। मी दाद मागायला गेलो तेव्हा मला शिवीगाळ झाली, म्हणून रागाच्या भरात टोकाचा निर्णय घेतला। मी एवढी मागणी करून सुद्धा व्हिडिओ दाखवला नाही, असा आरोपही शिवराजने केला। त्यानं पंचांना लाथ मारल्यामुळे किताबाची लढत संपल्यावर पंचांनी मैदानावरच ठिय्या मांडला होता। त्यांनी शिवराजवर कारवाईची मागणी केली आणि त्यानंतर कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत शिवराजला 3 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावर शिवराजनं आपण न्याय मिळावा म्हणून कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं। तर शिवराजच्या कुटुंबियांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया व्यक्त केली। त्याची आई म्हणाली, पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराज हरला, त्याच्यावर पंचांना अन्याय केला। तो फक्त रिप्ले दाखवा म्हणत होता। तुम्ही रिप्ले दाखवला असता तर असं काहीच घडलं नसतं। आज तो पण काय हलका आहे काय? डबल महाराष्ट्र केसरी आहे। शिवराजचं निलंबन केलं तसं पंचांचं पण करायला पाहिजे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत फिक्सिंग होते असा आरोप शिवराजच्या आईनं केलाय। तर माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया देत पृथ्वीराज मोहोळची यात काहीच चूक नाही, पण पंचांचा निर्णय वादग्रस्तच होता। शिवराज राक्षेनं पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या।
असं विधान केलं आहे. फक्त शिवराज, त्याचे कोच, कुटुंबीय यांनीच नाही तर अनेक कुस्ती शौकीनांनीही शिवराजवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली. त्याच्या कुस्तीच्या निकालाबद्दल संभ्रम असल्याची चर्चा झाली. पण हा संभ्रम नेमका का निर्माण झाला? निकाल देताना नेमकं काय घडलं? याबद्दल बोलबिडून कुस्ती अभ्यासक मतीन शेख यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, कुस्ती चितपट झाल्याचा निकाल देताना पैलवानाचे दोन्ही खांदे जमिनीला समांतर आहेत का हे तपासणं महत्वाचं असतं. जो निकालाचा व्हिडिओ आहे त्यात शिवराजचा दुसरा खांदा टेकलेला दिसत नाही. शिवराज हा अंगपिंडानं मोठा असलेला पैलवान आहे. अशा पैलवानांचे खांदे रुंद असतात तर मान छोटे असते. धागडाव टाकताना वरचा पैलवान समोरच्या पैलवानाची मान आवळतो. त्यामुळं मानेखालून हात येत असल्यानं खांदा टेकलेला दिसत नाही. अशा वेळी पंचांनी निकाल देण्याआधी काही वेळ थांबणं अपेक्षित होतं. साईड पंचांनी सरपंचांकडे पाहून लगेचच निर्वाळा दिला. त्याही वेळेस थोडं थांबायला पाहिजे होतं. पृथ्वीराजनं सुद्धा ढागडाव टाकल्यावर आपला उजवा पाय शिवराजच्या अंगावर टाकायला पाहिजे होता. तसं झालं असतं तर संभ्रम निर्माण झाला नसता असं वाटतं, असंही मतीन शेख म्हणाले. कुस्तीचा निकाल दिल्यानंतर मैदानात वाद झाला. तेव्हा शिवराजच्या सहकारी मल्लांकडून आणि त्याच्या कोचकडून व्हिडिओ रिव्ह्यू घेऊन पुन्हा कुस्ती घेण्याची मागणी होत होती. मात्र तसं झालं नाही. याबद्दल सुद्धा असं सांगण्यात येतंय की रिव्ह्यू मागणं हा शिवराज राक्षेचा हक्क होता. नेमकं काय घडलं आहे आणि कसं घडलं आहे याची व्हिडिओ तपासणी करता आली असती. शिवराजला पंचांनी दाद दिली नाही तेव्हा तो मॅटवरच बसून राहिला असता तरी पंचांवर दबाव तयार झाला असता. पण तो नेते मंडळींकडे गेला. त्याचे सहकारी आणि प्रशिक्षक सुद्धा त्याच्यासाठी धावून आले आणि मोठा गदारोळ झाला. त्यानंतर पंचांशी हुज्जत घातली गेली आणि पोलिसांनी मध्यस्थी करत शिवराजला स्टेजवरून खाली उतरवलं. पण या सगळ्यामुळं घडामोडींना हिंसक वळण लागलं. रिव्ह्यू दाखवण्याचे अधिकार हे आयोजक आणि पंच कमिटीकडे असतात. पण त्यांच्याशीच शिवराजचे वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण या सगळ्यात जर पंचांनी काही सेकंद थांबून निर्णय दिला असता तर, सरपंचांनी व्हिडिओ पुन्हा चेक करून निकाल दिला असता तर, शिवराजची मागणी मान्य करून व्हिडिओ दाखवला गेला असता तर आणि त्यामुळे निर्णय बदलला असता तर शिवराजवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली नसती असंही मत व्यक्त केलं जातंय. धागडाव टाकल्यानंतर शिवराज आणि पृथ्वीराजमध्ये असलेली परिस्थिती, मानेखाली हात येणं, शिवराजचं धिप्पाड असणं, पंचांनी काही सेकंद आधी दिलेला निकाल आणि निकालावर आक्षेप घेतलेल्या शिवराजनं रागाच्या भरात दिलेली प्रतिक्रिया, यामुळं मॅटवरच्या फायनलचा निकाल वादात सापडला आणि चर्चा व्हायला लागली ती शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याची. तुम्हाला काय वाटतं? शिवराज राक्षेवर खरंच अन्याय झालाय का? पंचांची भूमिका आणि शिवराजची प्रतिक्रिया याबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.